रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करतोय. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. माकडे मुठीशी धरिले फुटाने, गुंतले ते नेने हात तेथे. काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेने काय आपुले ते. शुके नळिकेशी गोवियले पाय, विसरोनी जाय पक्ष दोन्ही. तुका मने एक ऐसे पशु जीव, न चले उपाय काही तेथे. फार सुंदर अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये आपल्याला काही गोष्टी वेळेत सोडता आल्या पाहिजेत, नाहीतर आपल्याला त्रास होऊ शकतो हे सांगतात. आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक सुंदर असं उदाहरण देत आहेत त्या विषयाने. महाराज म्हणतात की माकडे मुठीशी धरले फुटाने, गुंतले ते नेने हात तेथे. महाराज माकडाचं उदाहरण सांगतात. या उदाहरणामध्ये महाराज म्हणतात की माकडाची शिकार करणारा जो शिकारी असतो तो माकडाला पकडण्यासाठी एक अरुंद तोंडाच्या मडक्यामध्ये फुटाणे ठेवतो आणि ते मडकं बांधून टाकतो किंवा ते मडकं पुरवून ठेवतो. माकड फुटाण्याच्या आमिषाने मडक्यात हात घालतं आणि फुटाणे मुठीमध्ये गच्च पकडतं. पण होतं काय, फुटाने घेतलेला हात बाहेर काढताना तो काही त्या मडक्याच्या तोंडाच्या बाहेर येत नाही, कारण मडक्याचं तोंड तेवढंच असतं ज्याच्यातून रिकामा हात तर बाहेर जाईल किंवा आत येईल, पण भरलेला हात मात्र बाहेर येऊ शकत नाही. आणि अशा वेळी माकडाची पंचायत होते की हात बाहेर निघेना, कारण हातात आता फुटाणे आहेत. फुटाणे सोडावे तर आपल्याला फुटाणे मिळणार नाहीत. आणि जर हात बाहेर न काढता तसाच आतमध्ये थांबला किंवा फुटाणे धरून हात काढण्याचा प्रयत्न करत किती वेळ गेला तरी तेवढ्याच शिकारी येईल आणि माकडाला पकडून नेईल. अशी ती गोष्ट आहे. आता माकडाची चूक आहे का याच्यामध्ये? महाराज पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, काय येतो तयाचा लेखावा अन्याय, हित नेने काय आपुले ते. माकडाची काही चूक आहे म्हणतात. महाराज म्हणतात त्याला त्याचं हितच कळालेलं नाही. आपलं हित मुठीतले वटाने सोडण्यात आहे का मुठीतले वटाने घेऊन मुठ बाहेर ओढत त्याचा प्रयत्न करण्यामध्ये आहे, हे त्याला कळालं नाही. त्यामुळे तो जीवाशी मुकू शकतो. हे त्याला कळालंच नाही. अशा लोकांना कळतच नाही, त्यामुळे त्याचा तो दोष आहे का असं महाराज विचारतात. आणि पुढचं उदाहरण देताना अजून एक छान उदाहरण सांगताना महाराज म्हणतात की शुके नळिकेशी गोवियले पाय, विसरोनी जाय पक्ष दोन्ही. वरच्या उदाहरणात माकडाला फुटाण्याचा मोह झालाय आणि तो विसरून गेलाय की फुटाण्याच्या नादात माझा जीव जातो. तसं या उदाहरणात सांगताय शुके म्हणजे पोपट. पोपट पकडणारा जो शिकारी आहे तो सुद्धा अशीच युक्ती करतोय. दोन्ही झाडाला एक दोरी बांधून त्या दोरीच्या वरती छोट्या छोट्या नळ्या त्यानं बांधलेल्या आहेत आणि त्या नळ्याला काहीतरी त्या पोपटाला आवडेल असं काहीतरी अडकवलंय. पोपट ते खाद्य खाण्यासाठी म्हणून जेव्हा त्या दोरीमध्ये अडकवलेल्या नळीवर बसतो त्यावेळी आपसुकच पोपटाच्या वजामुळे नळी फिरते आणि पोपट सरळ होता तो उलटा होतो. पोपट नळीला घट्ट पकडून ठेवतो. महाराज म्हणतात शुके नळिकेशी गोवियले पाय. पोपट नळीला घट्ट धरून ठेवतो. त्याला असं उलट दिसतं. त्याला वाटतं आपण जर नळीला सोडलं तर आपण खाली आपटू आणि आपला जीव जाईल. पण तो ही तर विसरतो की मला दोन पंख आहेत, इथून सुटलो तर मला अजून पंख आहेत उडायला, मी पडायचं काही कारण नाही. भीती वाटते त्याला की आपण सुटलो तरी तर. पण त्या पकडण्यामुळं काही लोक काही गोष्टी पकडतात, त्या पकडण्यामुळं त्याचा जीव जाणार आहे त्याच्या लक्षात येत नाही आणि आपल्या क्षमता विसरून गेला. आणि शेवटी महाराज म्हणतात तुका मने एक ऐसे पशुजीव, न चले उपाव काही तेथे. आणि अशा माकडाप्रमाणे किंवा या पोपटाप्रमाणे
वेगवेगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला अडकवून घेणाऱ्या लोकांना कितीही सांगा, हिताच्या गोष्टी त्यांना कळत नाही, तिथं काही उपाय चालत नाही असं महाराज सांगतो. किती सुंदर अभंग आहे बघा. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी धरायला नको त्या धरतो आणि जे सोडायला हवेत त्या सोडत नाही. आपल्याला तसा संकेत येत असतो की आपण जर या गोष्टी पकडल्या तर आपल्या याच्यात हित नाही आहे, आपलं अहित आहे, आपल्याला याच्यापासून नुकसान होणार आहे. आणि त्या गोष्टी ज्याला सोडता आल्या ना तो त्या संकटातून नक्की वाचतो. पण काहीतरी लोभापायी, काहीतरी माकडाच्या त्या वठाण्याच्या लोभापायी तो जसा अडकला, किंवा त्या पोपटाच्या भीतीपोटी की मी ही नळी सोडली तर परत मी खाली पडेल, ही नळी सोड, तुझ्याकडे पंख आहेत आकाशामध्ये उंच, आणखी झोप घ्यायची, आणखी झेप घ्यायची. ही क्षमता लक्षात येणं गरजेचं आहे. आपली क्षमता आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे, किंवा याच्यापेक्षा अजून खूप मोठे मोठे चान्स आयुष्यामध्ये आहेत. त्यामुळे ज्याच्यात अहित आहे आपल्या क्षमता ओळखूया. चुकीच्या माणसाच्या आपल्यापेक्षा म्हणजे त्याला कळत नसताना सुद्धा त्याची गुलामगिरी करण्याचं काही कारण नाहीये. त्या गोष्टी सोडून देऊया. आयुष्यामध्ये ज्या गोष्टी सोडाव्या लागतील त्या सोडूया, त्याचा त्याग करूया. आपल्यातल्या वाईट गोष्टीचा सुद्धा आपण त्याग करून टाकूया. आपल्याला अडकवणाऱ्या, आपल्याला फसवणाऱ्या, आपलं नुकसान करणाऱ्या गोष्टी आपण वेळेत सोडून दिल्या तर आपण नक्की त्याच्यातून वाचू. एवढंच एक चिंतन आज या अभंगाच्या निमित्तानं करूया आणि इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महाराजांच्या छानशा अभंगाबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. किंवा या अनुषंगानं खूप सगळे अभंग आहेत की आतून नाही ना स्वच्छ, वरून काय गंगेत स्नान केलं आणि पवित्र झालं, असं होत नाही म्हणतात. शेतकऱ्याविषयी कळवळा नाही, आतून प्रेम नाही, आणि आम्ही कर्जमाफी म्हणून खूप मोठी केलेली बडबड जशी कामाला येत नाही ना, तसं हे फक्त दिखावा आहे. चला चिंतन करूया. जे करायचंय ते मनापासून करूया. किंवा जे लोक मनापासून करत नाहीत, फक्त वरवर बोलतायत, हे ओळखायला शिकूया. आणि आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा अभंगाबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.